हाय गाईज, पाठीमागच्या वेळेस आम्ही व्हिडिओ बनवलेला होता. आमच्या शेडचं काम चालू होतं, तर तेव्हा आमच्या शेडचं काम पूर्ण झालेलं नव्हतं. ही जाळी वगैरे सगळं टाईट करायचं राहिलेलं होतं. तर आता फायनली आम्ही सगळी जाळी टाईट करून घेतलेली आहे. पूर्ण शेडचं काम पूर्ण झालेलं आहे. आणि तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही हे शेड आमच्या म्हणजे शेळी पालन करण्यासाठीच मारलेलं आहे. तर फायनली आम्ही आता काल शेळ्या आणल्यात आणि आम्ही शेळी पालन एकदम व्यवस्थितपणे सुरू केलेलं आहे. तर आमचं शेड आहे 18x32 चं. तर आम्ही त्याच्यामध्ये असे 3 पार्टिशन केलेले आहेत. तुम्ही पाहू शकतात. इकडून दरवाजा केलेला आहे. हे पहा, ती एक रूम आहे, ही एक रूम आहे आणि 3 अशा 3 रूम बनवलेल्या आहेत. आणि एकदम छान अशा इथं शेळ्या बांधता येतात. तुम्ही पाहू शकतात. इथं आमच्या शेळ्या बांधतो आणि सध्या दिवसभर तर बाहेरच सोडून देतो ग्राउंड मध्ये. आता काही लोकांना असं वाटन की हे 3 पार्टिशन का बनवलेत. तर आम्ही एका पार्टिशन मध्ये शेळ्या बांधणार आहोत, दुसऱ्या पार्टिशन मध्ये पिल्ले बांधणार आहोत आणि पलीकडच्या ह्याच्यात खाली शेळ्या बांधणार आहोत. यासाठी आम्ही 3 पार्टिशन बनवलेले आहेत. सांगायचं म्हणजे गाभण शेळ्या एकड, पिल्ले एकड आणि खाली शेळ्या एकड. आणि बाहेर तुम्ही पाहू शकतात आम्ही हे सरासरी 3 गुंठ्याचं असं रिकाम ग्राउंड केलेलं आहे. कारण शेळ्या मधून काढल्या की इकडे बाहेर अशा ग्राउंड मध्ये फिरावा त्यांनी. दिवसभर इथं झाडाची सावली पण आहे, त्या झाडाच्या सावलीत बसतात. काही तिकडे शेळ्या कोट्यामध्ये बसलेल्या आहेत, त्याच्यामुळे दिसणं झालं. तर शेळ्याला बाहेर काढण्यासाठी या साईडला एक गेट बनवलेला आहे आणि त्या साईडला एक गेट बनवलेला आहे. कालच आम्ही ह्या 4 शेळ्या आणलेल्या आहेत आणि तिकडं एक शेळी बसलेली आमची, इथं 3 बसलेले आहेत आणि एक पिल्लू आहे. आम्ही 4 शेळ्यापासूनच स्टार्टअप केलेलं आहे. तर आता काही लोक आम्हाला असं म्हणतात की तुम्ही आता शेळ्या आणल्यात, आता तुम्ही शेळ्या चारणार आहेत का, तुम्ही शेळी पालन करणार आहे का, तुम्ही करू शकतात का, आणि तुम्ही तर युट्यूबर आहेत, मग काय करणार तुम्ही, नेमकं युट्यूबला व्हिडिओ बनवणार का शेळ्या चारणार का शेती करणार. तर मला त्यांना सांगायचंय की आम्ही शेती पण करतो आणि ह्या शेळ्या म्हणजे आम्ही पार्ट टाइम जॉब साठी घेतलेल्या आहेत आणि व्हिडिओ तर आमचे कंटिन्यू चालूच राहणार आहेत. तर काही लोक आम्हाला असं म्हणतात की तुम्हाला शेळ्या चारायची लाज वाटत नाही का. तर मला त्यांना एकच सांगायचंय की बाबा आपण काम करतोय, काम केल्याशिवाय आपल्याला घर चालत नाही. आपलं थोडक्यात सांगायचं म्हणजे आपलं घर चालत नाहीये. घरात काही एक अडचणी नसते, तर सुख असते दुःख असते, काम तर करावंच लागेल. आणि कामात कोणत्याच कामात लाज कसलीच नाही पाळली पाहिजे माणसानं. मला फक्त एवढंच सांगायचंय की ज्या कामाने आपलं घर चालतंय, परिवार चालतोय, त्या कामाची लाज कसली. आणि हा, लाज वाटण्यासारखं मी काही काम करत नाहीये. मी माझ्या संसारासाठी कष्ट करते. आणि हा, मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघं मिळून हे काम करतात. हे पहा, आमचं पिल्लू सुद्धा आलंय. हे बंट्या, हेच नाव आम्ही लाडानं बंट्या पाडले.